पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना। आता ते म्हणतात ब्रह्मार्पणम, अर्पणम ही जी यज्ञ करायची जी साधन आहेत त्याच्यामध्ये श्रुक आहे, श्रुवा आहे, त्या पळ्या असतात बघा वेगळ्या वेगळ्या, ज्या पळ्यांनी त्या आहुत्या टाकल्या जातात त्या पळ्या शेवटच्या पूर्णाहुती करता ठेवण्याकरता ती एक पळी ठेवायला लागते, दुसऱ्या पळीने तूप घालावं लागतं, ती तिरकी करून ठेवलेली असते. ती तिरकी करून ठेवायला एक स्टँड असतो, त्याला एक उभा करणारा एक ढाचा असतो, त्या ढाच्यावर ती पळी तिरकी करून ठेवलेली असते. मग एका पळीने त्याच्यात तूप टाकलं जातं, मग पूर्णाहुती होते यज्ञाची. तर ह्या ज्या श्रुकसुवांच्या सारख्या त्याकरता आवश्यक असणाऱ्या उपकरणांची यादी अर्पणम, ज्यांनी अर्पण केलं जातं ते ब्रह्मच आहे म्हणाले. ब्रह्मार्पणम, अर्पण करण्याची साधनं ब्रह्म आहेत. ब्रह्म हवी, ब्रह्म काय आहे? हवनद्रव्य आहेत. काय तीळ घालायचे आहेत, तांदूळ आहेत, त्याच्यामध्ये आणखीन काय काय कशाचं हवन स्वीकारलं आहे. आपण गणपती अथर्वशीर्षाचं सहस्रावर्तन केलं, 1000 मोदक करतो, त्या 1000 मोदकांचं हवन आहे, ते हवनद्रव्य आहे. म्हणून ते काय आहे? ब्रह्म हवी. ब्रह्माग्नौ, ज्या अग्नीमध्ये हवन करायचं आहे तो अग्नी पण ब्रह्मच आहे. ब्रह्मणाहुतम म्हणाले या ठिकाणी हा जो कर्ता आहे तो कर्ता सुद्धा कसा आहे, तर तो कर्ता सुद्धा ब्रह्मरूपच आहे. त्या कर्त्याच्या ठिकाणी सुद्धा वेगळा भाव नाही आहे. आता हा श्रेष्ठ कर्मयोगी आहे, त्याचं वर्णन चाललेलं आहे इथे. त्यामुळे तो ब्रह्मणा हुतम, तो कर्ता सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणाले ते हुतम, ते हवन जे केलं जातं, प्रत्यक्ष हवनाची प्रक्रिया हुतम म्हणजे जे टाकलं गेलेलं आहे ते सुद्धा कसं आहे, ते सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे ब्रह्मरूप असलेला कर्ता त्या ठिकाणी जे टाकतो आहे, ते आहुत्या ज्या टाकल्या जात आहेत त्या आहुत्या पण ब्रह्मच आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. म्हणाले ह्या ब्रह्मरूप कर्मामध्ये हा समाधीस्थ झालेला जो पुरुष आहे, या पुरुषाकडून हे जे केले गेलेलं कर्म आहे जे ते कुठे जातं? गंतव्यम ब्रह्मैव तेन गंतव्यम. कुठे जाण्याला ते योग्य ठरतं? ब्रह्माकडे, साक्षात परब्रह्माकडे. म्हणजे परब्रह्माशिवाय त्याच्यामध्ये आता यज्ञात दुसरं काही उरत नाही. काय ह्याची गंमत आहे? ती अशी आहे की कर्म आणि ब्रह्मज्ञान या दोन गोष्टी एकमेकांशी जुळल्या जातील का? हा जो कर्माचा विषय आहे, केवळ यज्ञ यागादी कर्माचा विषय, आणि जो अध्यात्म विषय आहे, ब्रह्मज्ञानाचा विषय आहे, या दोन विषयांची सांगड काय? गीतेचं
साक्षात भगवंत सांगतायत तिथे तर प्रश्नच येत नाही, परंतु संपूर्ण तत्वज्ञानाच्या या उंचीचं अहोभाग्य गीता आहे. या गीतेने या सगळ्याचा समन्वय साधलाय. या ठिकाणी ही सगळी समन्वयाची भाषा आहे. हे सगळं जे आपलं आत्ता चाललंय ना, आजचा जो सगळा विषय आहे यज्ञाशी निगडीत, तो सगळा समन्वयाशी निगडीत आहे. त्याच्या ठिकाणी कर्माचा आणि ज्ञानाचा समन्वय केलेला आहे. आणि या समन्वयातून आपण विषय समजून घेतो आहोत की कर्म केलं म्हणून ज्ञान होत नाही का, आणि ज्ञानाच्या मार्गाने गेलं म्हणून कर्म सुटून जातं का, नाही म्हणा. या दोघांचं संमिश्रण आहे, या दोघांचा समन्वय आहे, या दोघांची सांगड आहे. या दोन गोष्टींच्या शिवाय जीवन संपन्न होत नाही, पूर्ण होत नाही. आणि म्हणून जगातल्या कोणत्याही तत्वज्ञानाच्या बैठकीपेक्षा किंवा त्याच्या सांगितल्या जाणाऱ्या किंवा प्रचार प्रसार केल्या जाणाऱ्या मार्गापेक्षा आमचा मार्ग काय वेगळा. आमचा मार्ग म्हणतो फार ऐकायला नाही गेलात तरी चालेल, कर्माचं आचरण करा. आचार प्रभवो धर्म हा. कारण प्रभाव आणि त्याचा प्रभाव म्हणजे धर्म कशातून निर्माण होतो, जो आम्हाला धारण करतो. आमची धारणा कशा करता, ब्रह्मज्ञानाकरता जर असेल तर आम्हाला धारण करण्याकरता काय केलं पाहिजे, आचार बलवान आहे. अहो पुष्कळ बोलले, आता आपण काय कमी ऐकले का, की जे आमच्या देशातून बदनाम होऊन निघून गेले, परदेशात जाऊन वास्तव्य करत राहिले, ज्यांचा एक एक शब्द म्हणजे माधुर्य आहे, ज्यांच्या एक एक आवाजातला गोडवा, त्यांच्या मांडणीतलं माधुर्य, क्वचित वेळी भुलभुलैया आहे त्या मांडणीला, तरीसुद्धा मनुष्य विसरून जातो. ह्या मनुष्य आता भुलभुलैयानी आम्हाला अडकवतोय हे पण आम्ही विसरतो आणि त्याच्या कच्छपी लागतो. कुठे गेलं, त्यांच्या हयातीत संपून गेलं, राहिलं नाही शिल्लक. का नाही राहिलं, कारण आचरण आणि तत्वज्ञान यात जेव्हा फारकत येते तेव्हा हे टिकू शकत नाही. आणि याचा समन्वय हा आमच्या इतरत्र किती बघायला मिळेल माहीत नाही, पण गीताकारांनी भगवंतांनी इथे ठोस करून ठेवलं. या कलियुगाकरता आमच्या कल्याणाकरता भगवंतांनी जे मोठं काम करून ठेवलं आहे ते गीतेचं काम आहे. बस एक गीता सगळ्याला पुरेशी आहे. म्हणून तर आमच्या संसदेमध्ये विषय आला होता ना की गीतेला आमचा धर्मग्रंथ मान झालं, त्याच्यावरती पण पुष्कळ मारामारी झाली, विषय संपला. सुषमा स्वराज म्हणाल्या याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता द्यावी. त्यांनी सांगितलं आम्ही मानणार नाही, राष्ट्रीय ग्रंथ मानणार नाही. सगळ्या राष्ट्रांनी म्हणजे जगाने मानलाय, फक्त आम्ही मानत नाही. हे जे हवन मी होता का ये यज्ञी हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भंगता म्हणवनिया. म्हणाले इथे द्वैत नाहीच. हे जे हवन मी होता, हे हवन आहे, मी होता आहे म्हणजे हवन करणारा आहे. का ये यज्ञी हा भोगता, या यज्ञाचा भोगता कोण आहे, यज्ञो वै विष्णू, या यज्ञाचा भोगता विष्णू आहे. नाही म्हणाले. ऐसिया बुद्धीसी नाही भंगता म्हणवनिया. म्हणाले या ठिकाणी बुद्धी हा मी वेगळा म्हणत सगळं मीच आहे, याच्यामध्ये काही भेद नाही, ही बुद्धी आहे. यामध्ये यज्ञाचा भोगता, यज्ञाचं हवनद्रव्य, यज्ञाचा कर्ता, होता, अध्वर्यू सगळे वेगळे वेगळे नाही म्हणाले, कोणी वेगळे नाही, सगळे एकच आहे. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीरमंत्रादी आघवे, तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी. जे इष्ट यज्ञ, इष्ट आमचे कल्याण करणारे यज्ञ यजावे ते हवीरमंत्रादी आघवे, त्याच्यामध्ये असणारा हवी, त्या मंत्रात त्या यज्ञाकरता आवश्यक असणारे मंत्र आघवे, हे सर्व काही यज्ञाला जे जे इष्ट आहे ती परिस्थिती निर्माण त्या प्रकाराने केलं जातं. ज्या तिथीवरती ज्या वेळेला जिथून त्या वस्तू आणायच्या तिथून आणल्या जातात, त्या कुठे ठेवायच्या तशा ठेवल्या जातात. मग त्याच्यावर काय प्रक्रिया करायची त्या केल्या जातात. त्याच्याकरता इतका जप करायला पाहिजे, त्याच्यावरती इतकी भावना द्यायला पाहिजे वगैरे वगैरे, जे जे काही आहे ते सगळं इष्ट, यज्ञाला जे जे इष्ट आहे ते यजावे. त्यानंतर ते हवीर मंत्रादी आघवे,
जे सगळे हवीर द्रव्य आहेत ती आणि त्याला आवश्यक असणारे जे मंत्र आहेत ते सर्व काही, तो देखत असे अविनाश भावे. आता त्याचा भाव काय आहे? त्याचा भाव हा यज्ञाच्या कर्माबरोबर हे सगळं संपणार आहे असं नाही आहे. हे असंच शाश्वत राहणार आहे. आम्हाला असं वाटतं का? आमचा अनुभवच नाही आहे. कारण कालचा दिवस जो गेला तो दिवस अविनाशी आहे असं मी म्हणू शकते का? नाही. कारण तो दिवस आता माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. तो त्या पद्धतीने पुन्हा कधीच उभा राहणार नाही. आपण एक कपडा विकत घेतला नवीन, तो आपल्याकडे 4 वर्ष राहिला. 4 वर्षानंतर अगदी जीर्ण झाला, फाटला, संपला. आता पुन्हा तो कपडा आपल्याला मिळणार आहे का? नाही, संपला. म्हणजे या जगामध्ये जे जे काही आहे ते सगळं विनाशी आहे. येणारा प्रत्येक क्षण हा विनाशी आहे. का विनाशी आहे? कारण तसा क्षण पुन्हा उभा राहत नाही. तो अविनाशी असता तर तो तसाच राहिला असता. याच्या मनामध्ये असं येतच नाही. याच्या मनात असं येतं की हे जे मंत्र आहेत हे मंत्र अविनाशी आहेत, हे जे कर्म आहे हे कर्म अविनाशी आहे. हे असंच टिकणार आहे. आमच्या जीवनामध्ये असं आमच्याही कर्माच्या बाबतीत होऊ शकेल इतकी अवस्था आली की जे केलं आहे ते नष्ट होण्याकरता नाहीच आहे. कारण ते इतकं विशुद्ध आहे, ते इतकं निरीच्छ आहे, ते इतकं हिताकरता कल्याणाकरता आहे की त्याच्या मागे कुणी करता नाहीच आहे. आणि असं जर नसतं तर वेद आजपर्यंत टिकले नसते. असं जर नसतं तर ज्ञानेश्वरी आजपर्यंत लोकांनी या अवीट गोडीने ऐकली नसती. अध्याय संपत आला तरी आपल्याला दुःख होतं, अरे आता पुन्हा या अध्यायाशी पुन्हा आपण कधी भिडले जाऊ, पुन्हा कधी त्याचं चिंतन करू. प्रत्येक ठिकाणी गोडी ठेवली आहे भगवंतानी. कुठून आली गोडी? ते म्हणतात त्याच्यात अविनाशी भाव भरला आहे. ते अविनाशी आहे आणि त्या भावानी हे निर्माण झालं आहे. आणि का? कारण आत्मबुद्धी आहे म्हणून. म्हणून तर ह्या सगळ्या सत्पुरुषांचे जे ग्रंथ आहेत त्याला आपण अक्षर वाङ्मय असं म्हणतो. ते जे वाङ्मय आहे ते नाश पावणारं नाही, ते क्षरणशील नाही आहे, ते अक्षर आहे, ते अविनाशी आहे. म्हणून ब्रह्मतेची कर्म. काय सांधा जोडलाय बघा आपल्याला ज्ञानदेव माऊलींनी. हे कसं जोडून दिलंय आपल्याला त्या श्लोकावरचं विवरण. म्हणून कर्म आणि ब्रह्म यात अंतरच नाही सांगतात. त्यांनी त्यांच्या भाष्यात सांगितलं, ऐसे बोधा आले जया सम. ज्याला हा समभाव ब्रह्म आणि कर्मामधलं तारतम्य नाही. आम्ही म्हणतो अहो ते कसलं कर्मकांड, ते काय करायचं आहे? आपण चांगले ग्रंथ वाचावे, चांगला अभ्यास करावा, चांगला अध्यात्माचं मागे जावं किंवा त्याला अनुसरावं, त्याचा लाभ आपण उठवावा. कर्म कसलं आलं? हे कर्मकांडाला काही अर्थ नाही. कुणी अधिकार दिला आम्हाला कर्मकांडाला अधिकार नाही म्हणण्याचा? इथे माऊली सांगतायत की कर्म आणि ब्रह्म या दोघांच्या मध्ये कुठेही तारतम्य नाही आहे, कुठेही तरतमता तुम्हाला दिसणार नाही. तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आम्हाला इथं नेऊन पोचवलं. आमच्या घरामध्ये आम्ही सकाळी उठून बाहेरचं दूध हात घेऊन येतो, त्या दुधाचा चहा करतो आणि घरातल्या सगळ्या लोकांना देतो. या चहाच्या मागे ज्यावेळी हे कर्म म्हणजे ब्रह्म उपासनाच आहे असं ज्या क्षणी मनाला वाटेल त्या क्षणी केलेला चहा आम्हाला काही बाधित होणार नाही. आम्ही कुठे असू, नैष्कर्म्य सिद्धी या ठिकाणी त्यांनी आम्हाला नैष्कर्म्यामध्ये नेऊन पोचव. आमची रोजची आंघोळ नैष्कर्म्य सिद्धी, आमचं रोजचं भोजन उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. उदरभरण नाहीच, ते यज्ञच आहे तो. आणि तो यज्ञ काय आहे? ब्रह्मच आहे. कर्म आणि ब्रह्म याच्यामध्ये काही अंतर नाही. आणि हे ज्या क्षणी पटेल, आपण सगळ्यात शेवटी त्याचा एक चांगला समारोप घेणार आहोत जो उपनिषदांनी केला आहे. ज्या क्षणी हे आमच्या अंतःकरणाला पटेल, कळेल, रुचेल आणि लक्षात येईल त्या क्षणी आमचं होणारं प्रत्येक कर्म हे नैष्कर्म्य असेल. तर नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय? माऊलींनी उत्तर दिलं की कर्म करून सुद्धा जे कर्म केल्यासारखं होत नाही ते नैष्कर्म्य आहे. आणि कर्म करून कर्मापासून अलिप्त राहण्याची जी सिद्धता आहे
ती सिद्धी म्हणजे कर्म पुन्हा भोगण्याकरता आता कर्म नाही होणार आहे, आता कर्म केवळ पुण्याकरता होणार आहे. आणि ते पुण्य तिथेच राहणार आहे बाजूला, कारण ह्याला त्या पुण्याची आवश्यकताच नाही आहे. म्हणून ती नैष्कर्म्य सिद्धी आहे. आता विवेक कुमारत्वा मुकले. आता काय झाले म्हणाले, अविवेक कुमारत्वा. आता हा जो अविवेक आहे आमच्या ठिकाणी, कर्माला काय अर्थ आहे, म्हणजे आपल्याकडे जो कष्टाने काम करतो त्याचं मूल्य नाही आहे, पण जो जर असा कुठेतरी 4 पुस्तकं वाचून आम्हाला काहीतरी करून देतो त्याचं मूल्य आहे. म्हणजे आम्ही ज्ञानाला प्रतिष्ठित मानतो आणि श्रमाला त्याची अप्रतिष्ठा करतो. ते म्हणाले हा अविवेक आहे आमच्या अंतःकरणामध्ये. हा जो अविवेक आहे त्यांनी इथे सांगितलं, या अविवेक कुमारत्वा मुकले. आता हे अविवेक रूपी आमचं बालपण संपलं, ती आमची कुमारदशा संपली. जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. आता तारुण्य कशाचं आलं, विवेकाचं. त्या विवेकाच्या तारुण्यामध्ये काय निर्माण झालं, वैराग्य. म्हणून विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. वैराग्याच्या बरोबर विवाह झाला, वैराग्याचा स्वीकार झाला. मग उपासना जी ही आणले योगाग्नीचे. आणि जेव्हा इतकं वैराग्य उत्पन्न झालं त्यावेळी काय झालं, योगरूपी अग्नीची उपासना सुरू झाली. अजून यज्ञ संकल्पना सुटलेली नाही आहे, त्यामुळे पुन्हा अग्नी उपासना सांगितली. कोणत्या रूपाचा अग्नी, योग रूपाचा. अमुक एक योग का नाही, फक्त सामान्य शब्द योग. हा कर्मयोग नाही, हा ज्ञानयोग नाही, हा भक्तियोग नाही, हा ध्यानयोग नाही, फक्त योग. योग म्हणजे जोडलं जाणं, परमेश्वराशी पूर्णपणाने जोडून राहणं. हे जे जोडलं जाणं आहे ते कशातून, याच्यात. आमचं बालपण संपलं, अविवेक संपला, विवेक प्राप्त झाला, वैराग्य आलं, वैराग्याचा स्वीकार झाला आणि जोडलं जाणारं अग्नीचं उपासना स्वरूप आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालं. हे कुणाला प्राप्त झालं, नैष्कर्म्य ज्याला प्राप्त झालं त्याला हा योग प्राप्त झाला. म्हणजे योग इक्वल टू नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणायला आपल्याला काही अडचण नाही. म्हणाले दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वति. म्हणाले दैवम एव अपरे यज्ञम. आता दुसऱ्या प्रकारचा यज्ञ सांगतो. म्हणाले दैवरूपी यज्ञाची उपासना करणारे काही योगी आहेत. योगिनः पर्युपासते, दैवरूपी यज्ञाची ते उपासना करतात. ब्रह्माज्ञावपरे यज्ञम. आता काय करतात की ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी ते काय करतात, यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वति. तर ते जणू काही ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणीच यज्ञानीच यज्ञाची उपासना करतात. म्हणजे ब्रह्मालाच अग्नी मानलेला आहे आणि त्या अग्नीमध्येच आहुती टाकतात. कशाच्या, कर्माच्या. म्हणून आता काय म्हटलं, दैवमेवापरे यज्ञम योगिनः पर्युपासते. त्या दैवरूपी यज्ञाची उपासना करणारे काही अपरे दुसरे वेगवेगळे प्रकार आता योग्यांचे सांगतो. म्हणाले कसा कसा यज्ञ करतात. तर दैवालाच या ठिकाणी यज्ञरूप मानून, दैवरूपी यज्ञ मानून ते योगी उपासना पर्युपासते. ब्रह्माग्ना व परे यज्ञम. म्हणजे ब्रह्मरूपी अग्नीवरती अपरे जे दुसरे आहेत ते काय करतात, ब्रह्मालाच अग्नी मानून ब्रह्मरूपी अग्नीचीच ते उपासना करतात. आणि यज्ञम यज्ञेन उपजुह्वति. यज्ञेन एव च चकाराने सांगितलं, यज्ञानीच यज्ञाची उपासना करतात. आता ते कसे आहेत, तर ते जे यजनशील अहर्निशी जी ही अविद्या हविली मनेसी. काय काय केलं, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सातत्याने यज्ञ करण्याची उर्मी आहे म्हणून ते कसे आहेत, तर यजनशील आहेत. यजनशील अहर्निशी जी ही अविद्या हविली मनेसी. त्यांनी काय केलं आहे, तर आपल्या ठिकाणची अविद्या मनासहित तिचं हवन केलं आहे. अविद्येचं मनासहित हवन केलं आहे. गुरुवाक्य हुताशी हवन केले. कुठे हवन केलं, गुरूंच्या वाक्याच्या
हुतामध्ये म्हणजे अग्नीमध्ये. त्यांनी काय काय टाकून दिलं? आपली अविद्या आणि आपलं मन. याचा अर्थ थोडक्यात काय झाला? एकदा जर गुरु परंपरा स्वीकारली, आपल्या जीवनामध्ये गुरु केले आणि गुरूंनी आपल्याला उपदेश केला आणि गुरूंनी जो उपदेश केला ते गुरुवाक्य हुताशी, गुरूंचं जे वाक्य आहे तेच प्रमाण आहे. ते प्रमाण कसं आहे? अग्निरूप आहे. त्या अग्नीमध्ये काय टाकलं? आपलं मन टाकून दिलं. त्यांनी असं का मला सांगितलं? हेच का करायला सांगितलं? याची काही गरज होती का? मी असं करणार नाही. शंका नाही, मनामध्ये संशय नाही. तर काय करतो हे हा? तर म्हणाले त्यामध्ये आपलं मन तर टाकून दिलं, संकल्प विकल्प टाकून दिले, त्याबरोबर आपली मूलभूत अविद्या पण टाकून दिली. त्यांनी ज्या अविद्येनी हे जीवन माझं आहे, हा देह माझा आहे, हे जग मला काही आनंद देण्याकरता जे जे काही माझ्या मनामध्ये मी म्हणून उत्पन्न आहे ते काही ठेवलंच नाही. सगळं यज्ञ ही संकल्पना अशी आहे की गुरुवाक्याच्या ठिकाणी आता अर्पण करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी मनही टाकलं ना अविद्याही टाकली, माझं म्हणून काही शिल्लक ठेवलं. समर्थांनी आत्मारामामध्ये हाच विषय मांडला. ते शिष्याला हेच सांगतात की बाबा रे, सगळं काही आहे ते इथे समर्पण कर. म्हणून हवन केले. तीही योगाग्निकी यजिजे, तो दैवयज्ञ म्हणिजे. आता म्हणाले इथे योगरूपी तीही, जे त्यांनी योगाग्निकी यजिजे, त्यांनी योगाच्या अग्नीच्या ठिकाणी यजन केलं, तो दैवयज्ञ म्हणिजे, तो दैवाचा यज्ञ आहे असं समजावं. जेणे आत्मसुख कामीजे पंडू कुमारा. काय मिळवायचं आहे? तर ज्यांना आत्मसुखाची अपेक्षा आहे त्यांनी दैवरूपी जे हवन करायचं आहे त्या दैवरूपी यज्ञामध्ये त्यांनी आपल्या मनाचं आणि अविद्येचं हवन केलं आहे. आता त्याचं स्पष्टीकरण पुढे त्यांच्याबरोबरच जाऊ आपण. दैवास्तव देहाचे पाळणं. आता हा कसा करतो? हा दैवयज्ञ करण्याची याची पद्धत काय माऊलींनी आपल्याला समजावली आहे. म्हणजे दैवास्तव देहाचे पालन. कशा करता देहाचं पालन करतो? कारण केवळ दैव आहे म्हणून. दैव म्हणजे काय आहे? पूर्वकर्म. आम्ही आत्ता काय घेऊन आलोय? प्रारब्ध. हे जे सगळं माझं दैव आहे, हे सगळं त्याच्या संचितासहित, क्रियमाणासहित, प्रारब्धासहित हे सगळं जे माझं दैव आहे, ह्या दैवाचं मी आता यज्ञाला बसलोय. म्हणजे हा त्याच्याकरता दैव यज्ञ करतो आहे. त्यावेळी धारणा काय आहे? या देहाचं पालन कशा करता करायचंय आणि कुठपर्यंत करायचंय? जिथपर्यंत या देहाने त्या दैवाचा निचरा करायचा. ते दैव संपवून आहुती टाकायची आहेत ना, ते दैव निश्चेष संपवून टाकायचंय. म्हणून दैवास्तव देहाचे पालन. ऐसा निश्चयो परिपूर्ण. असा जो निश्चय ज्याच्या ठिकाणी परिपूर्णतेने झालेला आहे. म्हणजे देह माझा आहे, या देहाला मान होतो, अपमान होतो, याला गोड आवडतं, याला आंबट आवडतं, याला तिखट आवडतं, याला तुरट आवडतं, याला शिळं आवडत नाही, याला गरम आवडतं, याला गार आवडतं, याला आईस्क्रीम आवडतं, काही नाही. या देहाच्या विषयी हे दैव आहे आणि ते दैव भोगून संपवण्याकरता हा देह आलेला आहे. म्हणून या देहाचं पालन करणं आहे. हा एवढा त्याच्या मागचा विचार आहे. तो चिंतीना देह भरणं. म्हणून हा काय करतो? या देहाचं भरण पोषण कसं होईल याची तो चिंताच करत नाही. कारण तो म्हणतो जो दैवाचं फळ भोगण्याकरता जर ईश्वराने हा देह दिला आहे तर तो भोगेल. ज्या प्रकाराने या देहाने जेवढा दैवाचा भाग भोगून जायचा आहे त्याच्याकरताच देहाचं भरण पोषण करावं लागेल. त्याची व्यवस्था होईल, त्या दैवाप्रमाणे होईल. ती मी करण्याची आवश्यकता नाही. जो चिंतीना देह भरणं तो महायोगी जाण दैवयोगी. याच्यासारखा योगी तुम्हाला म्हणाले जगात शोधून सापडायचा नाही. तो महायोगी आहे. आपल्याला माहिती आहे की राका कुंभारांनी घर टाकलं. राका कुंभारांनी जेव्हा पाहिलं आपण आवा लावला घडवलेल्या मडक्यांचा, त्याच्यात ती चुकून पिलं राहिली आणि तरीसुद्धा त्या पिलांना
चांगल्या प्रकाराने राहता आलं. 8 दिवसानंतर ती पिलं. कुठल्याही प्रकारच्या त्रासाशिवाय त्याच्यातून बाहेर आली. ते म्हणाले, कोण कोणाला देतो, कोण कोणाचं पोषण करतो, कोण कोणाचं रक्षण करतो, काही आवश्यकता नाही. मला माझ्या घरात राहून माझ्या पोटाच्या भरण्याकरता व्यवसाय करावा ही जी भावना आहे, काही आवश्यकता नाही. त्यांनी घर उघडलं आणि गावाला सांगितलं, या घरातली जी वस्तू ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जा, सगळं घेऊन जा. आपली मुलगी, आपली पत्नी आणि राका कुंभार घराबाहेर पडली. रानावनात फिरत जात असत. खायला आपोआप फळं मिळाली उत्तम, नाही मिळालं भागलं. झाडाच्या वरून खाली पडलेल्या काटक्या तेवढ्या गोळा करायच्या, गावात यायचं, त्या काटक्या द्यायच्या, त्याच्या बदल्यात जे पैसे मिळतील त्यात तिघांच्या भोजनाची व्यवस्था करायची. चालले पुढे आणि मग चांगले मोठे प्रसंग घडलेत, कधीतरी आपण त्याचा विचार करू. परंतु अशा प्रकाराने हे जे महायोगी, जाण दैवयोगे, हे जे महान योगी पुरुष आहेत, ते म्हणाले, आपण लक्षात घ्या की हे पुरुष असे फार भाग्याने आम्हाला पाहायला मिळतील, असे फार भाग्याने जन्माला येतील. आता अवधारी सांगे ना आणिक. आता लक्ष द्या म्हणाले, मी आणखीन काही आपल्याला सांगणार आहे. जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासिती. आता दुसरा एक प्रकार सांगतो म्हणाले, जे ब्रह्मरूप अग्नी आहे त्या अग्नीचं साग्निक म्हणजे जे अग्निहोत्री आहेत, म्हणजे अग्नीलाच जे ब्रह्म मानून त्या अग्नीची उपासना करतात, असा तो अग्निहोत्री आहे जो 24 तास आपल्या घरामध्ये अग्नी पेटता ठेवतो. त्या अग्निहोत्र्याला जे जे त्या अग्नीला हवनं द्यावी लागतात, त्याचे संपूर्ण जीवन पद्धतीच वेगळी आहे. त्या अग्निहोत्र्याने काय करावं, काय करू नये, त्या अग्नीला सोडून बाहेर जावं, जाऊ नये, त्याला आहुती केव्हा टाकाव्यात, टाकू नयेत, वगैरे वगैरे. असा अग्निहोत्री, साग्निक असा अग्निहोत्री, जे ब्रह्माग्नी, जे अग्नीलाच ब्रह्मरूप मानून ब्रह्मरूप अग्नी स्वीकारून अग्निहोत्राची उपासना करतात, तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासिसे. असा जो अग्निहोत्री आहे तो यज्ञानी यज्ञाची उपासना करतो. एवढा मोठा त्याचा अधिकार आहे. म्हणून ते सांगतात, यज्ञम यज्ञे नैवोपजुहती, यज्ञानीच यज्ञाची उपासना करतो. हा अग्नीच आहे. सबंध जीवन समर्पण केलेलं आहे आणि त्या सबंध जीवनालाच त्यांनी आपल्या जीवनाची आहुती ज्या अग्नीत टाकली आहे, तो जो अग्नी आहे तो ब्रह्मरूप अग्नी आहे. आणि त्या अग्नीला हा अग्निहोत्री रूप जो यजन करणारा आहे, यजमान आहे, दीक्षित आहे, काय नाव शब्द घ्यायचा असेल तो त्या ठिकाणी आपल्या आहुती टाकतो आहे. आता श्रोत्रादीन इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वती, शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निषु जुह्वती. आता म्हणाले इथे काय, श्रोत्रादीन इंद्रिया अन्य दुसरे लोक काय करतात, श्रोत्रादीन इंद्रियान, श्रवण आदी इंद्रियांचं आपण ज्ञानेंद्रिय म्हणू, या इंद्रियांनी अन्य लोक संयमाग्निषु जुह्वती, संयमरूपी अग्नीमध्ये त्याची आहुती देतात. म्हणजे श्रवणाने काय ऐकावं आणि श्रवणांनी काय ऐकू नये हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्याकरता संयम केला आहे की या कानांनी फक्त वेदवाक्य ऐकावं. आपल्याला मी पूर्वी जसं म्हटलं तसं की लोकमान्य टिळकांना जेव्हा त्यांचे मित्र खापर्डे त्यांनी सांगितलं की चला खूप सुंदर गाणं आहे, आपण गाणं ऐकायला चला, अत्यंत गळागोड गाणं, उत्तम असं सुमधुर गाणं आहे, ते ऐका. तेव्हा लोकमान्यांनी सांगितलं, हो त्या भगवंताच्या बासरीचे सूर माझ्या कानामध्ये आहेत, गीतारूपी बासरी आहे जी माझ्या कानामध्ये सतत गुंजारव करते. दुसरा स्वर मला ऐकावासाच वाटत नाही, दुसरं गाणं मला गोडच लागत नाही, कारण ते एक गाणं 24 तास माझ्या कानावर पडतं. माझे सद्गुरू उत्तर काशीला राहायचे, गंगेचा सततचा खळखळाट असे, ते नेहमी म्हणायचे, कुठे इथे महाराष्ट्रात आले तरी म्हणायचे, मला फक्त माझ्या कानामध्ये गंगेच्या लाटांचा आवाज आवडतो. ती माझी माता आहे, माय आहे, आणि तिचा तो जो लाटांचा नाद आहे
त्या नादाचा मला आनंद आहे. मला दुसरं काही ऐकावं असं वाटत. 24 तास तो लाटांचा नाद माझ्या कानामध्ये गुंजारव तो सतत आहे. हा संयम आहे. या श्रोत्र आणि संयम शब्दाची व्याख्या उद्या आपण बघणारच आहोत. कशा कशाला संयम शब्द वापरलाय आणि किती प्रकारांनी संयम घेतला जातो. तर आता ह्या ठिकाणी आपण पुढे जाताना पाहू की त्या संयमरूपी अग्नीमध्ये हे आपल्या सगळ्या इंद्रियांची आहुती देतात. शब्दादीन विषयानन्य. तर काही जण शब्दादी विषय म्हणजे तन्मात्र, काही इतर लोक या शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वती. ते काय करतात? इंद्रियरूपी अग्नीच्या ठिकाणी त्याची आहुती देतात. शब्दादीन विषय वाग्यज्ञ, की आपल्या वाणीनी फक्त वेदमंत्रांचं पठण करत राहणं वाग्यज्ञ. आपल्या वाणीनी इतर वेडवाकडं न ऐकणं, न बोलणं, कानांनी वेडवाकडं न ऐकणं, जिव्हेनी वेडवाकडं न खाणं, जे योग्य आहे तेवढ्याचाच स्पर्श जिव्हेला होऊ देणं, जिव्हेनी अनावश्यक न बोलणं. आपण कितीतरी बोलतो, अनावश्यक बोलतो, रागावून बोलतो, चिडून बोलतो, अनेक प्रकारांनी बोलतो. या सगळ्याचं पथ्य आहे. स्पर्श आहे, घ्राणेंद्रिय आहेत. आता ही जे डोळे आहेत, काय पाहावं? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते ह्या इंद्रियरूपी अग्नीच्या ठिकाणी तन्मात्र रूपी हवन करत राहतात. आणि म्हणून पुढे ते सांगतात एक संयम अग्निहोत्री. संयमरूपी अग्निहोत्री कुणी आहे? ते युक्तित्रयांचा मंत्री. ते काय करतात? आता एक आणखीन माऊलींचा आवडता विषय, ते कुठेही संधी मिळाली की त्यांचा योगमार्ग पुढे आणतात. आता इथे लगेच योगमार्गाचा विषय आणला. ते म्हणाले संयम कशावरती केला त्याचा आपण विषय पुढे बघणार आहोत. आज आपण वाचून पुढे निघून जाऊ. संयम ह्या ठिकाणी जो शब्द वापरला आहे तो धारणा ध्यान समाधी त्रयम एकत्र संयम हा असं पतंजलींनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी इथे त्याचा आधार घेतला आहे. एक संयम अग्निहोत्री ते युक्तित्रयांचा मंत्री. कोणत्या युक्तित्रय? 3 बंध, मूलबंध, उडियानबंध आणि जालंधर बंध. या 3 बंधांचा मंत्री. ते जणू काही मंत्र आहेत. यजन करीती पवित्री. ते यजन करतायत, यज्ञ करतायत. पवित्री इंद्रिय द्रव्यी. इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी या ठिकाणी ते यज्ञ करतायत, की इंद्रियरूपी त्यांची द्रव्य आहेत. आता ह्या ठिकाणी त्यांनी जो विषय घेतला आहे की ती इंद्रिय त्याच्यामध्ये समर्पित करत नेली आहेत. एका वैराग्य रवी विवळे. आता एकदा वैराग्यरूपी सूर्य उगवला तव संयती विहार केले. त्यावेळी काय होतं? संयमाच्या मध्ये विहार सुरू होतो. तेथ अपावृत्त झाले इंद्रिया नळ. आणि त्या ठिकाणी इंद्रियरूपी अनळ म्हणजे अग्नी, इंद्रियरूपी हा संयमाचा जे कुंड आहे, संयती विहार केले. तेथ अपावृत्त झाले. कुंड बनवलं संयमाचं. त्या कुंडामध्ये इंद्रियरूपी जो अग्नी आहे तो अग्नी त्या ठिकाणी त्या संयमरूपी कुंडामध्ये प्रदीप्त झाला. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली. त्याच्यामध्ये विरक्तीरूपी ज्वाळा, इंद्रियांची आहुती टाकली म्हणून विरक्ती निर्माण झाली. म्हणून तीही विरक्तीची ज्वाळा घेतली. तव विकारांची इंधने पळीपली. पळीपली म्हणजे पेटली. जे विकार आहे ते विकार म्हणजे इंधन आहेत. इंधन म्हणजे तूप आहे. आम्ही आणखीन काही टाकलं, समिधा टाकल्या, तर ते सगळी जी हवीरद्रव्ये आहेत त्याच्यामुळे काय झालं की तो अग्नी चांगला भडकला. तव विकाराची इंधने पळीपली. पळीपली म्हणजे पेटली. तेथ आशा धूमे सांडिली 5ही कुंडे. त्याच्यामध्ये काय झालं? आता 5 कुंड, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांची 5 कुंड. आणि त्या 5 कुंडांमध्ये 5 तन्मात्र. त्या 5ही तन्मात्रांमध्ये त्या इंद्रियांच्या आहुती, त्या इंद्रियांच्या आशा, त्या इंद्रियांकरता वैराग्य, हे सगळं 5ही कुंडांमध्ये झालं.
या सगळ्या ठिकाणी विरक्तीची ज्वाळा पाचही कुंडामध्ये भडकली. मग वाक्यविधीची या निरवडी. मग काय झालं म्हणाले, वाक्यविधीची या वेदवचन, निरवडी कुशलता. म्हणाले विषय आहुती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा. इंद्रियरूपी अग्नीच्या कुंडामध्ये हवन कशाचं केलं, विषयाचं. विषय आहुती उदंडी, अनेक विषय आहेत आमच्या अंतःकरणात, त्या सगळ्या विषयांच्या आहुती त्याच्यामध्ये आम्ही टाकल्या. आता याच्या पुढचा श्लोक घ्यायचा आणि आपण थांबायचं, म्हणजे उद्याला याचं आपण स्पष्टीकरण घ्यायचं. कारण हा विषय ही जी काय आहे, काही रूपकं जी असतात ना ती पूर्ण रूपकं असतात. तसं ज्ञानेश्वरांचं हे पूर्ण रूपक आहे आणि त्यांच्या आवडत्या विषयावरचं रूपक आहे, योगावरचं. आणि त्यामुळे त्यांनी इथे संयमाग्नी शब्द आल्याबरोबर अष्टांग योग आणलेला आहे. तर आपण थोडासा त्याचा विचार उद्या करू, पण पुढचा आधी एक श्लोक बघून घेऊ, कारण तेवढा वेळ आहे आपल्याला. सर्वाणींद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे, आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती ज्ञानदीपिते. म्हणाले आता सर्वाणी इंद्रिय कर्माणी, आता सर्व इंद्रियांची कर्म आणि प्राणकर्माणी चापरे, आणि प्राणाची पण कर्म. आता सगळं चाललं योगाच्या दिशेने माऊलींच्या दृष्टीने. आणि इंद्रियांची सगळी कर्म आणि प्राणांची कर्म चापरे, दुसरे काही दुसरे लोक आता हाच अभ्यास कसा करतात, इंद्रियांच्या कर्माला वेठीला धरून आणि प्राणाच्या कर्मांना वेठीला धरून. आत्मसंयम योगाग्नौ, म्हणजे आत्मसंयम रूपी योगाच्या अग्नीमध्ये काय टाकलं, जुह्वती ज्ञानदीपिते. त्याच्यामध्ये ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये या सगळ्यांची आहुती टाकली. आता कुठला आहे, आत्मसंयम योगाग्नौ. हे आत्मसंयम रूपी योगाच्या अग्नीमध्ये ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या या प्राणाच्या कर्मांना आणि इंद्रियांच्या कर्मांना आहुती रूपाने टाकलं. आता या सगळ्याचा उद्या आपण नीट विचार करू. आता फक्त 140व्या ओवीपर्यंत जाऊ. एकी यया परी पार्था दोषु क्षाळिले सर्वथा, आणि की हृदय अरणी मंथा विवेकू केला. आता तुम्हाला सांगतो म्हणाले, एकी म्हणजे एका प्रकारचे लोक, यया परी प्रार्था, याप्रमाणे उपासना, सगळे यज्ञ चालू आहेत. फक्त यज्ञ करणारे वेगवेगळ्या प्रकारांनी कसे यज्ञ करतायत ते आता आपल्याला ह्या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत. यया परी प्रार्था या प्रकाराने करतात. कसा, दोषु क्षाळिले सर्वथा. म्हणाले आपल्या सात्विक धैर्याने, आपल्या ठिकाणी श्रेष्ठ धैर्य धारण करून, म्हणाले दोष क्षाळिले सर्वथा, आपल्याकडचे जे दोष आहेत त्याचं क्षालन म्हणजे धुवून टाकले, आपल्या जवळच्या दोषांना दूर केलं. आणि की हृदय अरणी मंथा विवेकू केला, हृदयाचं अरणी केला. आपल्याला माहिती आहे यज्ञाकरता जेव्हा अग्नी प्रदीप्त करतात तेव्हा तो मंत्राने अग्नी प्रदीप्त करतो, आणि त्याला अरणी आहे आणि मंथा आहे. त्याचं लाकूड असतं, त्याच्यामध्ये रवीसारखं असतं, त्याला दोरी असते, आणि त्यांनी घुसळून तो अग्नी निर्माण केला जातो. हा अग्नी निर्माण करण्याकरता याची अधिकार संवित काय आहे, त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे. त्यांनी सांगितलं सगळ्या दोषांचं क्षालन, हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. सगळे दोष आधी दूर झालेले आहेत. त्याच्यानंतर काय केलंय, दोषु क्षाळिले सर्वथा, आणि की हृदया अरणी मंथा विवेकू. हृदयाचा अरणी केलेला आहे आणि मंथा विवेकाचा केलेला आहे. म्हणजे त्याची रवी जी आहे तो विवेक आहे. तो उपशमे निहटीला. म्हणाले आता काय केला, उपशम शांती, निहटीला बळकट केला. तो शांतीने बळकट केला. कसं झालं, अंतःकरण शांत ठेवलं, नाही तर पुन्हा काहीतरी पाहिलं की पुन्हा चलबिचल आहे, नाही म्हणाले. आता अंतःकरण शांत केलं. तो उपशमे निहटीला, धैर्येवरी दाटीला, त्याच्यावरती धैर्याने तो चांगला स्थिर करून ठेवला. म्हणून आपण सारखं म्हणतो ना, धीर पुरुष हा. माऊलींनी उपनिषदांचं वचन इथे आपल्याला आठवणी करता समोर दिलं की धैर्य असल्याशिवाय
अध्यात्माची उपासना करता येत नाही. आणि म्हणून म्हणाले धैर्याने काय केलं, त्याला दाटीला, वरी दाटीला, त्याच्यावरती धैर्य उभं केलं. कुणावरती? त्या शांतीला ज्या बळकटीने उभं केलं आहे त्याच्यावर. गुरुवाक्य काढीला बळकटपणे, गुरुवाक्यरूपी दोरीने अगदी बळकटपणाने म्हणजे चांगलं जोरकसपणाने मंथन करायला सुरुवात केली. ऐसे समरसे मंथन केले. अशा प्रकारे योग्य पद्धतीने त्याचं मंथन सुरू केलं. तेथ झडकरी काजा आले, ताबडतोब त्याचा उपयोग झाला. कारण ते हृदय चांगलं पक्क बळकट ठेवलं आहे, त्याच्यावरती विवेक ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मनाची शांतता आहे, त्या शांततेच्या वरती पुन्हा धैर्य ठेवलेलं आहे. आणि त्याच्या पुढे आता गुरुवाक्याचा आधार आहे, त्या आधाराने आता ती घुसळण सुरू आहे. असं समरसाचं मंथन जे आहे ते झटकन उपयोगाला आलं. झडकरी काजा आले, जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे. त्यातनं काय वरती आला? उज्जीवन, ठिणगी पडली, बाहेर आलं, वरती आलं. कारण ते आपण पाहिलंय आरणी मंथ्यातनं ठिणग्या पडायला सुरुवात होते, तर ती ज्ञानरूपी अग्नीची ठिणगी पडली म्हणाले. आता पहिला रुद्धिसिद्धीचा संभ्रमू, त्या ठिणगीबरोबर काय आलं? रुद्धिसिद्धी समोर आल्या आमच्या मनाला डळमळीत करायला. कारण आता तो ज्ञानाचा अग्नी उत्पन्न झालाय, तो ज्ञान टिकू कसा देईल? त्याच्यामध्ये काय उत्पन्न झालं? रुद्धिसिद्धीचा संभ्रमू. तो निवर्तोनी गेला धूमू. तर म्हणाले तो कसा निघून गेला? तर तो धूर जसा असतो तसा धूर निर्माण झाला. संभ्रमरूपी धूर त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्या संभ्रमरूपी धुराला एक क्षणकाल. कारण का? मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू. मग म्हणाले हा पहिल्यांदा जो धूर आला होता आणि आता स्फुल्लिंग पेटलं. आता हा ज्ञानाग्नी प्रकटला, त्याच्या आधी एक पायरी काय आलं? त्याच्या आधी एक पायरी रुद्धिसिद्धीची आली. त्या रुद्धिसिद्धीनी रूपी धूर, थोडा धूर येतोच, आपण पाहिलं तर पहिल्यांदा धूर येतो मग ठिणगी उडते. मग म्हणाले हा जो धूर आहे तो लगेच गेला, तो काही फार काळ टिकला नाही. मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू. मग लहान लहान ती स्फुल्लिंग आली. तया मनाचे मोकळे. मग काय झालं? म्हणे मोकळे तया, म्हणजे तया मोकळे, म्हणजे त्यांनी काय झालं? मोकळं झालं. कोण झालं? मनाचे. आता मन मोकळं झालं म्हणजे मनावरची बाकीची सगळी उपाधी निघून गेली. असं मोकळं झालेलं मन त्याची पेटवणं घातले. ते मन जे आहे त्या ज्ञानाग्नीच्या स्फुल्लिंगाला चांगलं भडकणारा अग्नी होण्याकरता त्याचंच पेटवणं घातलं. म्हणजे मनाचं पेटवणं त्याच्यामध्ये घातलं. जे यमदमी हळू वारले आई ते होते. ते मन कसं होतं? हा फार छान आपल्याला जे स्पष्टीकरण घ्यायचं आहे ना ते ह्याच्यावर घ्यायचं. शमदम असा शब्द नेहमी येतो, जे साधन संपदामध्ये षट संपत्ती म्हणून येतं. पण ज्ञानदेवांनी वापरलेला शब्द यमदम आहे. म्हणजे पतंजलींच्या यमनियम आसन प्राणायामातला यम घेतला आहे आणि शमदमादी षट संपत्तीमधला दम घेतला आहे. ते म्हणतात मनानी यमाचं पालन केलं. आज आपण त्याचं काही स्पष्टीकरण नको घ्यायला, उद्याला बघू आपण. यमाचं पालन करून यमाच्या ठिकाणी मन स्थिर करून आणि तसंच मनाचं दमन करून, या दोन मुळे काय झालं होतं मन? आता ह्या ओवीच्या पहिल्या तुकड्यात यायचं. तया मोकळे मनाचे. या यम आणि दमाच्या अभ्यासाने मन कसं झालं? मोकळं. त्या मोकळ्या झालेल्या मनाचं काय घातलं? पेटवण. आणि आयतच मोकळं झालं होतं, त्यामुळे आता काही अवघड राहिलं नाही. म्हणजे पेटवण असं आहे की बा ओली लाकडं आहेत, मग धूर येईल, काही नाही म्हणाले, धडा 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 पेटणार आहे. कारण आता ते मोकळं झालेलं मन आहे. आता तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा. आता साधुकपणे म्हणजे म्हणाले भडकल्या ज्वाळा. कशा? समृद्ध, भरपूर. आपलं उगीच आपलं पेटतंय असं नाही, अगदी धड 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 पेटलं. म्हणाले समृद्धा. मग वासनांतराची या समिधा. अजून आमच्या अंतःकरणात वासना आहेत ना, अंतराची या वासना, त्या वासनांच्या काय घातल्या? समिधा. समिधा टाकल्या. स्नेहेसी नानाविधा. ममता आहे, ते ममता रूप स्नेह म्हणजे तूप. तूप घातलं, ममता रूप तुपाला टाकलं. नानाविधा जाळीली. या सगळ्या वासनांच्या अंतरंगातल्या समिधा
आम्ही कशाने जाळल्या? ममत्वाचं तो स्नेह आहे, तूप आहे ते टाकलं आणि ते ममत्वही जाळलं आणि वासनाही जाळल्या. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती. हा दीक्षित म्हणजे कोण आहे? यज्ञ करणारा. हा जो दीक्षित आहे त्याला आता काय कळायला लागलं? सोहम, मी तोच आहे, तो परमात्मा मीच आहे. सोहम मंत्रे दीक्षित इंद्रिय कर्माची या आहुती. आता दीक्षिती यांनी, या दीक्षितांनी, यज्ञकर्त्यांनी कशाच्या आहुती टाकल्या? इंद्रियाच्या आणि कर्मांच्या. आपली सगळी कर्म टाकली. आता वर काय सांगितलंय? सर्वाणी इंद्रियाणी कर्माणी. त्याचं हे स्पष्टीकरण आलं. सर्व इंद्रियांचं आणि कर्माची आहुती टाकून दिली. आता एवढ्याच ठिकाणी आलो आपण. तिये ज्ञाना नळी प्रदीप्ती दिदलिया. त्या ठिकाणी ज्ञानरूपी अनलामध्ये म्हणजे ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्या प्रदीप्ती दिदलिया, प्रकर्षेण दीप्त होणाऱ्या अशा ह्या सगळ्या कर्माच्या आणि इंद्रियांच्या आहुती टाकल्या. पाठी प्राणक्रियेचे निसृवे निशी. आता दुसरा तुकडा आला. प्राणकर्माणीच्या परे, प्राणाची कर्म, इंद्रियांची कर्म झाली आता टाकून. आता कुठे आले? प्राणाच्या कर्मांपाशी आले. आता प्राणी, आता पाठी म्हणजे याच्यानंतर प्राणक्रियेचे निसृवे निशी. ती स्रुवा म्हणजे ते तूप टाकण्याकरता घेतलेली जी ते स्रुवा आहे, त्यातली जी स्रुवा आहे ती काय आहे? प्राणक्रिया, प्राणांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी. आता स्टँड लावला आहे, ती स्रुवा तिरकी करून ठेवली आहे, त्याच्यावरती ती पळी घेतली आहे, ती तुपात घातली आहे, त्या स्रुवेला पुढं धार आहे, त्या धारेच्या इथे ते थोडं थोडं कोंबट केलेलं तूप टाकलं आहे. ते जसं टाकतो आहोत तशी पूर्णाहुती सुरू झाली. म्हणजे यज्ञाची पूर्णाहुती केव्हा झाली? जेव्हा प्राणाच्या कर्मांची आहुती टाकली. आता प्राणाच्या कर्मांची आहुती टाकून झाली, पूर्णाहुती पडली हुताशी. अग्नीमध्ये आता ही पूर्ण आहुती पडली. तेथ अवभृत सबरसी सहजे जाहले. आता हे सगळं पडल्याबरोबर आपल्याला माहिती आहे नंतर गुरुजी त्या मोठ्या कलशामध्ये पाणी घेऊन ती आंब्याची पानं आणि आपल्या सगळ्यांच्या अंगावरती ते पाणी शिंपडतात. जो यज्ञ करता आहे त्याला त्या अवभृताचं स्नान घालतात. ते जे अवभृत स्नान आहे ते अनायासे झालं म्हणाले. प्राणाच्या आहुती पडल्या, आता पूर्णाहुती झाली. पूर्णाहुतीनंतर आपोआप सहज स्वाभाविकपणे हे अवभृत स्नान झालं. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष. आता ह्या संयमाग्नीमध्ये या सगळ्या आहुती टाकल्यानंतर त्याचं मिळणारं फळ काय आहे? आत्मसुखाचं फळ आहे. ते संयमाग्नीमध्ये टाकलेलं या प्राणाचं आणि इंद्रियांच्या आहुतीमुळे मिळालेलं जे आत्मबोधाचं सुख आहे तो प्रसाद आहे. आणि तो काय आहे? यज्ञाचा पुरोडाश आहे. पुरोडाश म्हणजे असं भाकरीसारखं, केकसारखं काही म्हणा, असं मोठं केलेलं असतं, भाजलेलं असतं. तो त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होतो. तोची पुरोडाशू देख घेतला तिही. त्यांनी हाच पुरोडाश बनवला. आता जे शेष सुख राहिलेलं आहे त्या सुखाचा पुरोडाश बनला. एक ऐशियाई ही यजनी मुक्तते झाले त्रिभुवनी. म्हणाले काही लोक, एक प्रकारचे लोक अशा यजनामध्ये, अशा प्रकारच्या यज्ञामध्ये मुक्त झाले. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? हा यज्ञ त्यांनी कशाचा केला आहे? या इंद्रियाच्या कर्मांचा आणि प्राणाच्या कर्मांचा यज्ञ करून ते आपल्या जीवनामध्ये मुक्त झाले. त्रिभुवनी, तीनही लोकामध्ये. हा यज्ञक्रिया तरी आनानी. ह्या सगळ्या यज्ञक्रिया आत्तापर्यंत म्हणाले तुम्हाला मी ज्या सांगितल्या यज्ञाच्या क्रिया वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितल्या. कधी यज्ञाचं रूपक थोडक्यात घेऊन सांगितल्या, कधी एका विशिष्ट प्रकाराने सांगितल्या. आत्ता इथे कशा सांगितल्या? यज्ञाचं पूर्ण रूपक सांगितलं. अवभृत स्नान सांगितलं, पुरोडाश सांगितला, त्याची पूर्णाहुती सांगितली, सगळं सांगितलं. म्हणाले आता ह्या यज्ञक्रिया जरी तरी अनानी, ह्या जरी वेगळ्या वेगळ्या असल्या परिप्राप्यते एक, तरी सुद्धा जे प्राप्त होणारं सुख आहे ते मात्र एकच आहे. त्याचा विचार आपण उद्या पुन्हा एकदा करू.